नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत नळदुर्गचा किल्ला पाहण्यासाठी आणि खूप भारी तिथं धबधबा वगैरे आहे, बघायला खूप भारी सौंदर्य आहे। तर हे सौंदर्य मी तुम्हाला पण दाखवणार आहे, पूर्ण किल्ला तुम्हाला मी नळदुर्गचा दाखवणार आहे। तर आता आम्ही इथून सोलापूर वरून निघतोय नळदुर्गच्या किल्ल्याला, तर तुम्ही आमच्या सोबत कंटिन्यू राहा। तर चला, फायनली मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपण निघालो आहोत आपल्या पोलीस लाईन मधून आणि मित्रांनो ऊन पडलेला आहे एकदम, तुम्ही बघा सकाळची वेळ आहे। आता आपण पुणे नाक्यापासून टर्न घेऊन हायवेला जातोय। मित्रांनो थोडा प्रवास झाल्यानंतर आता गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं, तर आपण आलोय आता पेट्रोल पंपाजवळ। आपण पेट्रोल टाकून घेऊया आणि निघूया किल्ला बघण्यासाठी। मित्रांनो पेट्रोल टाकून आम्ही निघालो होतो हायवेनी, तर आम्हाला दिसलं समोरच एवढं काळं भोर आभाळ की बघून आम्हाला भीती वाटायला लागली की पाऊस यायला नको। मित्रांनो शेवटी जे मनात भीती होती ना आपल्या, तेच झाले बघा तुम्ही। आता पाऊस एकदम बारीक बारीक येतोयच आणि रस्ता पण भिजलाय, तरी पण आपण जात आहोत किल्ला बघण्यासाठी। तर चला मित्रांनो, थोडा अंतर पुढे आल्यानंतर इकडं पाऊस वगैरे काही नव्हता, ते बघून एकदम मनाला शांत वाटलं आणि आभाळ पण बघा किती पांढरं आहे। मित्रांनो आपण किल्ल्याला जात असताना थोडं काळजीपूर्वक या, कारण इथं बोरामणीचा पण पूल आहे, हा पण पूर्ण भरून वाहतोय। तुम्हाला मी पूल दाखवतो आता, थोडं काळजीपूर्वक या येताना। बघा तुम्ही पाणी कसलं वेगात चालू आहे, पूर्ण लाटा वगैरे मारत आहेत। मित्रांनो आपला अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे, आपण इटकळच्या जवळ आलो आहोत। तुम्हाला मी आता इटकळ दाखवतो। हे तर मित्रांनो इटकळ आहे आणि आता इटकळमध्ये आपण नाश्ता करणार आहोत। तर आपण एका दुकानामध्ये आलोय आणि इथं आपण आता नाश्ता करूया। आपण नाश्त्यासाठी घेतलोय मित्रांनो गरम गरम भज्जे आणि एकदम दाल चावल, तर हे खाऊन आपण निघूया प्रवासाला। मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून आम्ही किल्ल्याकडे गेलो नाही। हा बाबळगावचा तलाव आहे आणि हा पण तलाव एकदम पूर्ण भरलेला आहे, तुम्हाला मी दाखवतो। पूर्ण पाण्याने एकदम गच्च भरले आणि हे हायवे वरतीच आहे एकदम, तुम्हाला दाखवतो हायवे। आणि हा तलाव खूप मोठा आहे मित्रांनो। मित्रांनो आपण नळदुर्ग मध्ये आलोय आणि नळदुर्ग मध्ये हा किल्ला आहे, पण कोठे आहे ऍक्च्युअल लोकांना माहिती नाही। तर मित्रांनो हा किल्ला नळदुर्गच्या खाली आहे, आपल्याला या रोडनी सरळच खाली जायचं आहे, आता कोठेही वळायचं नाही। तर खाली गेल्यानंतर किल्ला आपल्याला दिसेल, तर चला। मित्रांनो आपण किल्ल्याच्या बाहेर आलो आहोत, आता आपल्याला जायचं आहे किल्ल्याच्या आतमध्ये। तर आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया, गाडी वगैरे आपण पार्क केलेली आहे आपली। आता आपण जाऊया किल्ल्याच्या आतमध्ये, तर चला। मित्रांनो तर हे किल्ल्याचं मेन गेट आहे, इथून आतमध्ये जायचं आहे आता आपल्याला। मित्रांनो किल्ल्याच्या गेट मधून आता आपण आतमध्ये आलोय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे बुर्ज उभा आहेत आणि किती सुंदर असा किल्ला दिसतोय। तर आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये। मित्रांनो आपण बाहेरचं सगळं बघितलो आहोत आता, कारण आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये, कारण आतमध्ये तर खूप काही आहे बघण्यासाठी। तर आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये जातोय आणि मित्रांनो मी तुम्हाला थोडं वरती पण करून दाखवतो, किती सुंदर असं दिसतंय बघा, किती छान वाटतंय हा आतला भाग। आणि लहान लेकरं पण इथं मज्जे घेण्यासाठी आलेत बघण्यासाठी किल्ला। तर चला मित्रांनो इथं किल्ल्याची थोडी माहिती सांगितली आहे, जर कोणाला वाचायचं असेल तर स्टॉप करून वाचू शकता। आता आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये आलोय आता आणि किल्ल्याचा हा भाग समोरचा आहे। तर जाण्यासाठी वाट वगैरे बघा किती भारी आहे, इकडचं तुम्हाला दाखवतो मी।
एकदम जबरदस्त हे तटबंदी आहे, खूप स्ट्रॉंग अशी तटबंदी आहे किल्ल्याची, एकदम मस्त. चला आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो आता आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलोय. तुम्हाला मी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दाखवतो. मित्रांनो हे आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि आता प्रवेशद्वार आपण बघितलो आहोत. आता आपल्याला जायचं आहे आतमध्ये किल्ला बघण्यासाठी. मित्रांनो इथं 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला किल्ल्यावरती झेंडा फडकावला जातो. मित्रांनो आपण जे आतमध्ये जात आहोत ते आहे हत्तीघर, कारण इथं सगळे हत्ती वगैरे बांधले जात असत. महाराजांचे सर्व काही जे मोठे हत्ती होते मानाचे, ते सगळे हत्ती या ग्रहामध्ये बांधायचे आणि इथूनच त्यांना घेऊन जायचे बाहेर. मित्रांनो आपलं हत्तीघर बघून झाल्यानंतर आता आपण जात आहोत तिकडं मोठ्या बुरुजाकडे आणि तिकडंच धबधबा आहे. तर पर्यटक तिकडून बघून आलेत, आता आपण तिकडे जाऊया. मित्रांनो आपण आता पुढे जातो किल्ल्याच्या तिकडं, तुम्हाला दाखवतो पुढे काय काय आहे. तर चला. इथं गाय कशी बसले बघा. तुम्हाला तोप दाखवतो मी आता. तोप बघा तुम्ही. हे तोप आहे. किती मोठी आहे बघा मित्रांनो. मित्रांनो थोडं आपण वरती जाऊन बघूया वरून व्ह्यू कसा दिसतो. तर आता आपल्याला पायऱ्या चढून जायचंय. तर चला. खूपच वरती आहे. चला अजून वरती जायचंय आपल्याला. तुम्ही तलाव बघा. चला आपण मध्ये जाऊ. मित्रांनो आपण किल्ल्याच्या वरती भागावर आलोय. थोडंसं किल्ला तुम्हाला मी इथून दाखवतो. इकडं एकदम धबधबा पण आहे, तलाव पण आहे एकदम मोठा. हे बघा पूर्ण तलाव आहे. हे किल्ल्याच्या आतमध्येच आहे. थोडं झूम करून दाखवतो मी. बघा पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो आता इकडचा भाग बघून झाल्यानंतर आपण आता पुढे जाऊया. पुढे काय काय आहे बघू. तर चला. मित्रांनो किल्ल्याच्या आतमध्ये पण खाण्याचे छोटे छोटे स्टॉल आहेत. तुम्हाला खायचं असेल तर ककडी पेरू वगैरे तुम्ही इथे घेऊन खाऊ शकता. आपण इथून पण जाऊन बघूया वरती. इथून पाणी कसं दिसते बघूया आपण. तर चला इकडे आपण आलोय आता वरती जाऊया. इथून पाणी बघूया. तुम्हाला मी पाणी दाखवतो इथून. आता कसलं भारी दिसत आहे ना. नजारा एक नंबर आहे पण. मित्रांनो या किल्ल्याचं सौंदर्य जे आहे ते धबधबा आहे. आता आपण जाणार आहोत धबधब्याकडे. आणि जे आता मी तुम्हाला तलाव दाखवला त्याच तलावाचं पाणी धबधब्यातून पडतं. तर आपल्याला तिकडे जायचं आहे आता. तर आपण आता खाली उतरू आणि धबधब्याकडे जाऊ. तर चला. मित्रांनो धबधब्याला जायच्या अगोदर आपल्याला लागतो एक खूप मोठा बुर्ज. ते आपल्याला बुर्जावरती जायचं आहे. तर आपण आता बुर्जाच्या जवळ आलोय मित्रांनो. पहिला आपण बुर्जाकडे जाऊया. मित्रांनो आम्ही इथं मेन बुर्जाच्या जवळ आलोय. तुम्हाला बुर्ज दाखवतो पहिल्यांदा. आपण वरती पण जाऊया. तरी पण तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. या बुर्जावरती आता आपल्याला जायचं आहे. तर आपण जाऊया. चला. किती सुंदर दिसतंय ना दृश्य. थोडं चिखल आहे. आपल्याला चिखलातून जायचंय. खूप थकायला होते. पायऱ्या खूप चढून जावं लागते.
तर आता आपण जवळपास आलोय मित्रांनो. चला, तुम्हाला वरून मी पूर्ण नजारा दाखवणार आहे. आता हे किल्ल्याचं मेन बुर्ज आहे, खूपच वरती आहे. चला, तर फायनली मित्रांनो आपण किल्ल्याच्या बुरुजाच्या मेन टोकावर आलो इकडं. आणि इथून तुम्हाला नजारा दिसतच असेल, तुम्हाला मी दाखवतो बघा. तोफ बुरुजावरची, हे तोफ आहे आणि हे किल्ला आहे. मित्रांनो आता आपलं बुरुज बघून झालेलं आहे. बुरुज बघून झाल्यानंतर आता आपण निघतोय तिकडं. काय रे, धबधबा बघायला जातोय. तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आता आपण धबधबा बघायला जाऊ. चला, तुम्हाला अजून एक बार नजारा दाखवतो. तर मित्रांनो नजारा बघून झाला इथला, खूप सुंदर असं दृश्य आहे. आता आपण जाऊ तिकडं धबधबा बघायला. तर चला, मित्रांनो आता आपण निघालो आहोत धबधब्याकडे. तर तुम्ही बघू शकता किती पर्यटक तिकडून आले आहेत. आता आपण तिकडे जात आहोत. तर खूप सुंदर असं दृश्य बघायला भेटणार आहे. खूप सुंदर असा धबधबा आहे मित्रांनो, मन आकर्षित करून घेणारा धबधबा आहे. म्हणून तर एवढे पर्यटक तिकडे येत असतात. तर मित्रांनो या गेटमधून आपल्याला जायचं आहे आता. तर मित्रांनो पायऱ्याहून येत असताना थोडंसं काळजीपूर्वक या, कारण भरपूर पाणी पडलं आहे, त्याच्यामुळे पाय घसरायची भीती असते. तर मित्रांनो इकडून आपल्याला जायचं आहे. जे आत्ता आपण दरवाजा बघितला तिथून नाव किंवा बोट वगैरे त्याच्यासाठी ते जाण्यासाठी होतं. तर मित्रांनो आपण आता इथून जाऊन वरती बघूया कसं दिसतंय. मित्रांनो तर आता आम्ही धबधब्याच्या जवळपास आलोय आणि त्या तलावाच्या पण जवळपास आलोय. तुम्हाला आता मी इथून तलाव दाखवतो, ते किती भरला आहे एकदम, आणि धबधबा पण दाखवतो. आणि आपण अजून धबधब्याच्या जवळ जाणार आहोत. तर चला तुम्हाला मी दाखवतो धबधबा. तिथं धबधबा आहे मित्रांनो, आपल्याला तिथं जायचं आहे. किती छान दिसतंय ना. मित्रांनो तर आता आम्ही निघालो धबधब्याकडे. इथला तुम्हाला नजारा आम्ही दाखवलोय. आता आपण जाऊया तिकडे धबधब्याकडे. तर चला मित्रांनो आपण धबधब्याच्या खूप जवळ आलोय. आता थोडाच अंतर राहिला आहे. एकदम मजा येणार आहे तुम्हाला बघायला पण आणि मला पण. तर इकडून आता आपण धबधबा तुम्हाला दिसतच असेल. आता आपण तिकडे जाऊया आणि पूर्ण बघूया. चला मित्रांनो आपण जवळ आलो आहोत. आता झूम करून बघूया आणि तुम्हाला पण मी दाखवतो किती जबरदस्त धबधबा आहे. तुम्ही बघू शकता डोळ्याने किती पाणी पडत आहे बघा ते.
मित्रांनो आपला धबधबा वगैरे बघून झालाय, किल्ला पण मी तुम्हाला दाखवलाय। आता आपण जाऊया सोलापूर। चला धबधबा अजून एक बार बघून घ्या आणि आता आपल्याला जायचं आहे किल्ल्याकडे। इकडे बघू शकता किती गर्दी झाली आहे, तरी पण आपण इकडे टोकाला आलो एकदम आणि दाखवतोय। आता जाऊया आपण सोलापूरकडे, तर चला मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे, कारण तिकडूनच आपल्याला जाण्याचा रस्ता आहे। तर चला मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर निघालो आहोत आणि आता आपण जात आहोत मेन गेटकडे। मित्रांनो तर आपण किल्ल्याच्या बाहेर आलोय, आता तुम्हाला दिसत असेल। आपण आता गेटकडे जाऊया। तर फायनली मित्रांनो आपण गेटच्या बाहेर आलोय। आता किल्ल्याला बाय बाय करून आपण आपली बाईक घेऊन आता जातोय सोलापूरला। तर फायनली मित्रांनो आपण घरी आलो आहोत। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।